नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे बघण्याचा कार्यक्रम चालू असतो। तर जीवा आणि पार्थने नंदिनी आणि काव्यासाठी ज्यूस आणलेला असतो। तर आता ते दोघे जण त्यांच्या बायकोला देत असतात आणि थोडीशी लाजण्याची ऍक्टिंग करत असतात। काव्या मात्र आता जो ज्यूस असतो तो आता ग्लास सोडतच नाही। तर आता जीवा म्हणत असतो की काही चावट बायका आहेत, नंदिनी पण सोडत नसते, त्यामुळे आता ते दोघेही म्हणतात खरंच आपल्या बायकांना खूपच चावट आहेत असं म्हणून आता नंदिनी आणि काव्या आता खूप मोठमोठ्यानेच हसायला लागतात। तिथे असणारे सगळेच जण हसायला लागतात। तेवढ्यात आता ते ज्यूस प्यायला जातात। तर आता त्यांच्या घरातली जी कल्पना असते तिला थोडासा आश्चर्याचा धक्काच बसतो। ती म्हणत असते की प्लीज कोणीही आता ज्यूस पिऊ नका असं म्हटल्याबरोबरच आता सगळेजण त्याच्याकडे बघतात, का नाही प्यायचा। तर आता ती म्हणत असते की रम्या मॅडमने याच्यामध्ये विष टाकलेला आहे। आता असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो। तर आता कल्पना म्हणत असते की ते चेक करा, तिच्याकडे बॉटल पण आहे असं म्हटल्यानंतर आता रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता नंदिनी पुढे येते आणि तिच्या जो खिसा असतो ड्रेसला त्याच्यामध्ये हात घालून बघते तर खरंच बॉटल होते आणि बाहेर काढते आणि रम्याला म्हणत असते की हातात घेऊन ही काय आहे। आता रम्या खूपच आश्चर्याने तिच्याकडे बघत आहे। आता रम्याने खरंच त्याच्यामध्ये विष घातले का तिचा काही प्लॅन आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।